बातमी नागपुरातून आहे। येत्या 5 डिसेंबर रोजी राज्याच्या नव्या सरकारचा शपथविधी होणार आहे। तर तिकडे नागपुरात रविवारी होर्डिंग्स लावण्यात आलेले आहेत, ज्याद्वारे फडणवीस यांचं महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा अधिक मजबूतीने परतण्याचे संकेत देण्यात आले। या सगळ्या संदर्भात नागपुरातून सविस्तर आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी संजय तिवारी यांनी। पाहूयात। रविवारी रात्रीपासून नागपूरच्या विविध चौकात आणि महामार्गांवर काही होर्डिंग्स लागलेले आहेत, जे महाराष्ट्राच्या राजकारणाविषयी एक महत्त्वाची घोषणा करतायत। आपण माझ्या मागे पाहू शकता, हे जे होर्डिंग लागलेलं आहे त्यामध्ये देवेंद्र फडणवीसांचा पाठमोरा फोटो आहे आणि त्याच्यावरती कवितेच्या काही ओळी लिहिलेल्या आहेत। या हिंदी कवितेच्या ओळी आहेत, ज्याचा अर्थ परत यावं लागतं किंवा वापस आना पडता है, अशा आशयाचे हे होर्डिंग्स आहेत। त्यावरती काही ओळी लिहिलेल्या आहेत आणि याला जो संदर्भ आहे तो यापूर्वी देवेंद्र फडणवीसांनी मी पुन्हा येईन ही जी ह्या ज्या ओळी म्हटल्या होत्या, ही जी कविता म्हटली होती, त्याचा हा याला संदर्भ आहे। महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये निकाल येऊनसुद्धा आणि त्याला येऊन एक आठवडा उलटून गेल्यावर सुद्धा सरकार स्थापना होत नाही, यावरती राष्ट्रीय स्वयंसेवक संघातर्फे नाराजी जाहीर करण्यात येत होती, तसं सूत्रांकडून सांगण्यात येत होतं। आणि त्यानंतर रविवारी दुपारी अचानक एकनाथ शिंदे, जे कार्यवाहक मुख्यमंत्री आहेत, ते आपल्या गृहगावातून परत मुंबईला निघाले। मुंबईला सरकार स्थापनेबाबत ज्या बैठकी आहेत त्या सुरू होण्याची शक्यता झाली आणि रविवारी रात्री अशा पद्धतीचे होर्डिंग्स हे नागपुरात सर्वत्र लागलेले आहेत। व्हिडिओ जर्नलिस्ट विनय शुक्लासोबत संजय तिवारी, NDTV मराठी, नागपूर।